न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी उंदीरगावच्या आउटसाइडला असलेल्या मारुतीच्या देवळाचा संवेदनशील आणि गंभीर विषय विशेष ग्रामसभेत घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा ग्रामस्थांच्या वतीने प्रयत्न करण्यात आला आहे। सदरील विषयाबाबत ग्रामस्थांच्या वतीने 21 जानेवारी रोजी ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की उंदीरगाव ते ब्राह्मणगाव शिवरस्त्यालगत पुरातन काळापासून स्थापित असलेल्या श्री मारुती देवळाची उंदीरगाव ग्रामपंचायत दप्तरी रजिस्टरला सन 1995-96 सालच्या असेसमेंट नमुना नंबर 8 वर मिळकत नंबर 851 ला मालकाचे नाव या सदरी मारुतीचे देऊळ असा उल्लेख आहे। तथापि मासिक ग्रामपंचायतीची मीटिंग दिनांक 27 फेब्रुवारी 1996 च्या ठराव क्रमांक 1 प्रमाणे या मिळकतीत बदल करून 1999 साली 2 मिळकत नंबर 1363 आणि 1364 नोंद लावून मालकाचे नाव नानासाहेब काशीनाथ गलांडे अशी नोंद आढळून आली आहे। यामध्ये बदल करून पूर्वीप्रमाणे मालमत्तेचे वर्णन आणि मालकाचे नाव पूर्ववत करण्यात यावे अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली होती। त्यावर या विशेष ग्रामसभेत हा विषय घेण्यात आला। आमची मागणी भाऊसाहेब तुम्ही सुद्धा सर्वांनी विचार करून घ्या। आमची मागणी कोणाच्या विरोधात नाही। जी 95-96 ला जी नोंद मध्ये बदल झाला आजचा शिवमारुती देऊळ हीच नोंद आम्हाला परत पूर्ण करायची आहे। पण त्या 78 मध्ये काय आहे आणि कशात काय त्याच्याशी आम्हाला काही या ठिकाणी आलेल्या भक्त मंडळांना काही घेणं नाही। त्यामुळे मी या ठिकाणी सर्व भक्त मंडळाच्या वतीने ही जी शिवमारुती देऊळ 1995-96 मिळकत नंबर 851 याची सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने आणि अध्यक्षाच्या वतीने हा ठराव मी मंजूर करीत आहे असं ग्रामसेवक आणि यांच्या वतीने सर्वांनी हातवर करून सांगावं ही नम्र विनंती। ग्रामपंचायत ठराव थांबविणे व संरक्षणात्मक ग्रामपंचायत ठराव करण्याबाबत सविनय निवेदन असे की आमच्या गावातील गट नंबर 7811 मध्ये असलेल्या हनुमान मंदिराच्या जागेबाबत अनिल भंगडे नावाची व्यक्ती सातत्याने खोटे आरोप प्रत्यारोप करून गावात गैरसमज पसरवत आहेत। तसेच कोणताही कायदेशीर अधिकार नसताना सदर जागेवर अनाधिकृत बेकायदेशीर ताबा घेतलेला आहे। सदर विषय संदर्भात हे नमूद करणे आवश्यक आहे की या प्रकरणाची आधीच विविध सक्षम उच्चस्तरीय सखोल चौकशी झालेली आहे। त्यामध्ये एक माननीय उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार माननीय प्राणसाहेब यांचा अहवाल, 2 गट विकास अधिकारी तालुका पंचायत समिती यांच्याकडून चौकशी करून जागेचा मालकी हक्क कागदोपत्री नोंदी व वस्तुस्थिती याबाबत स्पष्ट निष्कर्ष नोंदवण्यात आलेले आहेत। माननीय अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या आदेशानुसार मंदिर संबंधित व्यक्ती व त्यांची कालबाह्य समिती गैरप्रकार अनाधिकृत ताबा यांची सखोल चौकशी सुरू असून अहवाल प्रतीक्षेत आहे। प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत जे पंचायत समिती गट विकास अधिकारी त्यांच्या मार्फत याची संपूर्ण चौकशी होऊन त्याचा चौकशी अहवाल हा ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला आहे। त्या चौकशी अहवालाला बांधील राहून आणि त्याचबरोबर मागील महिन्यामध्ये 15 ते 20 दिवसापूर्वी ग्रामपंचायतला पत्र आहे तर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी धर्मदाय आयुक्तांना या सगळ्या याचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि चौकशीचे आदेश देऊन 1 महिन्याच्या आत तो अहवाल सादर करायचा सांगितलेला आहे। ही चौकशी सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेबांमार्फत धर्मदाय आयुक्त कार्यालयात सुरू आहे आणि त्याची चौकशी ही सुरू आहे। म्हणजे हे सदरचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे आणि या सर्व अटींचा विचार करून आपण निर्णय घ्यावा आणि निर्णय घेतल्यानंतर तो वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शनाखाली पाठविला जाईल आणि त्यानुसार सदरची कार्यवाही केली जाईल।
सदरील ग्रामसभेत मारुती देवळाविषयी ग्रामस्थांच्या वतीने ठरविण्यात आले की गावातील ज्येष्ठ यावर तोडगा काढतील. सदर विषय सरलाबेटचे मठाधिपती रामगिरीजी महाराज आणि देवगडचे भास्करगिरीजी महाराज यांच्यासमोर मांडून तो जे निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करावा लागेल, असा तोडगा या वादावर ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आलाय. ठिकाणी आज ग्रामसभेनिमित्त जे सर्व भक्त मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलं होतं, दोन्ही पार्ट्या म्हणजे दोन्ही पक्षकारांचा त्या ठिकाणी ग्रामसेवकांनी अर्ज वाचून दाखवले. त्या अर्जाच्या याच्यात आमचे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी यांनी हा निर्णय घेतला की हा ग्रामसभेचा ठराव मंजूर न करता आपण ग्रामस्थ एकत्र बसू आणि जो ग्रामस्थांनी निर्णय घेतील तो तुम्हाला दोघांनाही मान्य राहील, तो आम्हाला मान्य आहे. आणि इथं जर आम्हाला मान्य नाही झाला तर ग्रामस्थ आणि गावातील सर्व मंडळी हे रामगिरी महाराज आपले देवगडचे महाराज यांच्याकडे जाऊन हा विषय संत महंत जे सांगतील त्याला आमची मान्यता आहे. गावातले जे प्रमुख जे निर्णय घेतील ते मला मान्य राहील. त्या उंदीरगाव ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा आयोजित केलेली होती. या ग्रामसभेत प्रामुख्याने ज्या उंदीरगावच्या हद्दीत आणि ज्याला आम्ही आउट साइड म्हणतो उंदीरगावची, तिथे एक शिव मारुती देऊळ म्हणून पुरातन काळापासून बांधलेलं आहे. त्या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे आणि त्या जागेवरती किंवा अन्य काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर दोन बाजूनी दोन पक्षकार होते, ग्रामस्थ होते, भक्ती मंडळ होते, जागेचे मालक होते. त्यांनी दोघांचे दोन अर्ज इथं ग्रामसभेत आणले. आमच्या म्हणण्याप्रमाणे नोंद करावी अशी ग्रामसभेपुढे मागणी केली. वास्तविक गावातली ज्येष्ठ मंडळी यात कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश पाटील गलांडे, राजेंद्र पाटील पौल बुद्धे, कारखान्याचे विद्यमान संचालक विरेश पाटील गलांडे, भाऊसाहेब पाटील बांद्रे आदी मान्यवर ज्येष्ठ यांनी एकत्रित बसून दोन्ही पार्टीला मान्य होईल असा निर्णय घेतला की याच्यात एक संधी द्या, दोघांवर आम्ही दोघांचे म्हणणं ऐकून घेऊ. आणि ते म्हणणं ऐकून त्यानंतर महंत रामगिरी आणि महंत भास्करगिरी महाराज दोघांचं आमच्या गावाचं भागाचं श्रद्धास्थान आहे, त्यांच्या समोर या पुढे तो निर्णय ठेवला जाईल आणि मग तो निर्णय सर्वांना मान्य राहील असा तो आताचा निर्णय झालेला. अतिशय समाधानकारक असा ज्येष्ठांनी तोडगा काढला. शेवटी गाव आहे, गावातली माणसं एकच आहे, सर्वांनाच ते देवाची धार्मिक स्थळाची गरज आहे. याच्याबद्दल कुणी कोणाचा गैरसमज करू नये आणि निष्कारण काहीतरी आपल्याला बळी पडून वातावरण तापू नये. उंदीरगाव प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेमध्ये विशेष असा आउटसाईडचा शिवमारुती देवळाचा विषय होता. यामध्ये दोन्ही बाजूनी आपापलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याच्यावर आम्ही गावकरी प्रमुख या नात्याने असा निर्णय केला की दोघांनी आम्हाला काही वेळ द्यावा, आम्ही तो आपल्यात आपसात समझोता घडून आणू. आमच्याकडून तो समझोता नाही झाला तर महंत रामगिरी महाराज आणि महंत भास्करगिरी महाराज यांच्याकडे नेऊ आणि ते संत महंत जो निर्णय देतील तो दोन्ही पक्षकारांनी मान्य करावा असा आमचा आज सामोपचाराने ठरलेला आहे. आजच्या या उंदीरगाव प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जी ग्रामसभा झालेली आहे त्या ग्रामसभेमध्ये उंदीरगाव आउटसाइड देऊळ याविषयी जो मारुती देऊळ याविषयी जो ठराव झालेला आहे, एक गावातील 4-5 जण प्रमुख बसून हा त्याच्याविषयी निर्णय घेतील. त्यानंतर समजा तो निर्णय आम्ही परत हरिभक्तपरायण सरलाबेटाचे महंत हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्यापर्यंत हा घेऊन जाण्याचा ठरलेला आहे. आणि जे काही ग्रामस्थांनी महाराज देवगडचे बाबा घ्यायचे, देवगडचे बाबा पण हे जे काही ठरवतील, जे काही जे निर्णय देतील, आता हा निर्णय त्यांना मान्य राहील का नाही म्हणजे आता तो आम्ही त्यांना पण विचारू, बरोबर गेले समोरच्या पार्टीला विचारलं ना. हा मग ठीक आहे. हा दोन्ही असं ते म्हणले मग चांगली गोष्ट आहे. महंत जेव्हा निर्णय घेतील ते त्यांना मान्य केलं, मान्य आहे असं ते म्हणलेले, ठीक आहे, मग काय हरकत नाही, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. याच्यावरच एवढंच आहे. आताचा हा जो विषय चालू झालेला आहे हा अतिशय संवेदनशील आणि भावनिक विषय आहे. कारण तो मारुतीच्या देवस्थानाचा प्रश्न आहे आणि अशा विषयावर आपण भावनिक होऊन इथं काय आपल्याला युद्ध करायचं नाही. ही ग्रामसभा आहे, या ग्रामसभेमध्ये वैचारिक लेवलला जे काय विचार मांडायचे ते मांडायचे आणि अनिल भाऊनी जो विषय घेतलेला आहे तो महत्वाचा आहे. मी त्या विषयाला नाकारीत नाही, परंतु गलांडे पाटलाचं जे अगोदरचं ते रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड जर आपण पाहिलं
तर त्या रेकॉर्ड ते पूर्वीच आहे, 5-25 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड आहे. आणि मग त्याच्यामध्ये आताच्या या बॉडीला किंवा आताच्या या ग्रामसेवकाचा त्याच्यात काय दोष आहे? न्यायाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला, ग्रामसभेच्या ग्रामपंचायत ऍक्ट नुसार आपण जर विचार केला, कायद्याचा विचार केला, तर ते बरोबर आहे, कारण ते जुना रेकॉर्ड आहे. मग आता इथं आपण वाद करीत बसण्यापेक्षा डायरेक्टर साहेबांनी जो विषय सांगितला किंवा आपण कमिटी नेमू, आम्हाला एक चान्स द्या, त्याच्यानंतर मग आपल्याला जे काही ठरवायचं, आम्ही काय तुमच्या बरोबर आहोत, आम्ही काय तुम्हाला विरोध करत नाही, आम्ही गावकरीचे, मारुती आमचा बी आहे तुमचा बी आहे, फक्त हरेगाव नंदेगाव असं अशा वादात पडू नका. व ते मंदिर बांधलं ते हरेगावचं आहे आणि मग ते उंदरगावचं नाही, असा वाद काय कृपया त्या बजरंगबलीचा करू नका, माझी तुम्हाला विनंती आहे. आणि शांततेने याच्यातून सलोख्याने तोडगा कसा निघेल या आपण बघायचं आणि त्याच्यातून आपण न्यायप्रविष्ट विषय आहे, परंतु आपल्याला आता त्या न्यायप्रविष्ट विषयामध्ये जायचं नाही, कारण त्याच्यात जर आपण गेलो तर याच्यात 50 वर्ष गेले तरी न्याय मिळणार नाही, तुम्हाला सांगून ठेवतो मी. परंतु आता आपल्याला ते करायचं नाही, आपल्याला टोटली आपल्याला डायरेक्टर साहेबांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावाला धरून आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. आणि रामगिरी महाराजांना आपण हा प्रस्ताव मांडू, कमिटी ठरवील त्या पद्धतीने करू. आणि ग्रामसभेत तुम्ही आता जरी ठराव मंजूर केला म्हणून लगेच नाव लागेल असा बी काही नाही, विषय नाही तो कायदेशीर, कारण जुना रेकॉर्ड आहे, कारण त्याच्यात गेला छेडछाड करता येणार नाही. यावेळी उंदीरगाव गावातील सर्व ग्रामस्थ तसेच दोन्ही बाजूचे पक्षकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपर 1 साठी अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.